Yes, my dear student friends, good morning to one and all. And this is second lecture of chemistry. And you know that we already started unit number 1, that is some basic concepts of chemistry. ठीक आहे, तर बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री आपण स्टार्ट केलेला होता याच्या आधीच्या लेक्चरला. आणि आज आपण थोडं पुढे जाऊन मॅटरबद्दल बघायचं आहे. अजून मॅटरबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघूया. राईट. सो फॉर टुडेज लेक्चर बघा, मॅटर जो आहे हा आपण आधीच्या लेक्चरमध्ये डिफाईन केला होता. मॅटर काय असेल हे आपण बघितलं होतं. तर मॅटर काय होता? मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड हॅज ए मास. बरोबर. जो स्पेस ऑक्युपाय करणारा आहे आणि ज्याला मास असणार आहे तो म्हणजे मॅटर असेल. इज दॅट क्लिअर? सो नाव दॅट मॅटर इज बेसिकली क्लासिफाईड इनटू 5 कॅटेगरीज. मॅटरचं क्लासिफिकेशन आपण बघायला गेलो तर काही पुस्तकांमध्ये त्याला 3 स्टेटमध्ये दाखवले. काही पुस्तकांमध्ये थोडासा डीपमध्ये तुम्ही स्टडी करायला गेला तर त्याचे 5 स्टेट्स दिसतात. खूपच डीपमध्ये जाऊन बघायचं म्हटलं तर मित्रांनो त्याचे टोटल 18 स्टेट्स आहेत. किती? 18. देर आर टोटल 18 नंबर ऑफ डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. बट ॲज पर युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू यू कॅन स्टडी ओनली फर्स्ट 5 स्टेट्स ऑफ मॅटर. त्यातले मला पहिले 5 स्टेट्स ऑफ मॅटर जे आहेत ते बघायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर 3 स्टेट्स तरी आम्हाला माहितीच आहेत. बरोबर. ते कुठले स्टेट्स आहेत? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. बरोबर. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस याच्याबद्दलच आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. पण त्याच्याबरोबर अजून 2 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत ते आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. ठीक आहे. तर कुठले असतील बघा. मॅटर बेसिकली क्लासिफाईड इंटू 5 स्टेट्स. चला याचे 5 स्टेट्स असतील. कुठले कुठले असतील आपण बघूया. इथं पहिला मी घेतो सॉलिड स्टेट. देन सेकंड यू कॅन राईट हियर लिक्विड स्टेट. आणि तिसरा जो स्टेट आहे ज्याला मी म्हणतो गॅसेस स्टेट. याच्याबरोबर अजून 2 आपण घेऊ शकतो. अजून 2. फोर्थ वन दॅट इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा. काय आहे आपण बघूया. प्लाझ्मा. अँड लास्ट वन दॅट इज 5th स्टेट ऑफ मॅटर विच इज कॉल्ड ॲज बोज-आइन्स्टाईन. 5th वन इज बोज-आइन्स्टाईन. तर मित्रांनो लक्षात घ्या, ह्या 3चा सॉलिड, लिक्विड आणि गॅसचं डिटेलमध्ये आपल्याला सगळं डिस्क्रिप्शन बघायचं आहे. पण त्याच्याबरोबर हा प्लाझ्मा आणि बोज-आइन्स्टाईन काय आहे तो पण थोडंसं लक्षात असू दे. दिस इज युअर 4th अँड 5th स्टेट ऑफ मॅटर. तर आपण थोडंसं याच्यामध्ये एक पॉईंट्स कव्हर करत जाऊ. आधी व्हॉट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस याचं डिफरन्सिएशन करूया. आणि प्लाझ्मा आणि बोज-आइन्स्टाईन काय आहे हे फक्त बघूया. डिफरन्सिएशनमध्ये मी याला घेत नाही. ठीक आहे. सो नाव हियर आधी सॉलिड काय. ठीक आहे. तर बघा याचे फिगर जर ड्रॉ करायचे झाले तर आपण कसं दाखवतो रे. समजा मला सॉलिडचा फिगर ड्रॉ करायचा आहे तर तो कसा असणार आहे. तर बघा इथं एक जर मी सॉलिड ऑब्जेक्ट असं दाखवला, सॉलिड ऑब्जेक्ट, तर याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स असणार आहेत सॉलिडमध्ये, व्हॉट एव्हर नंबर ऑफ पार्टिकल्स आर देअर, they all are very close to each others. Is that clear? So all the particles are very close to each others. हे सगळे पार्टिकल्स याच्या खूप जवळ असणार आहेत सॉलिडमध्ये. लिक्विडमध्ये काय होतो? लिक्विडमध्ये जर मी याची फिगर इथे ड्रॉ केली तर बघा लिक्विडमध्ये हेच पार्टिकल्स एकमेकांपासून लांब असतात थोडे. म्हणजे सॉलिडशी कंपॅरिझन केलो आपण तर हे पार्टिकल्स कसे आहेत? लांब आहेत थोडे. आणि गॅसेसमध्ये गेलो तर खूपच लांब असतील हे पार्टिकल्स. गॅसेसमध्ये हे पार्टिकल्स असे खूप लांब असतील एकमेकांपासून. म्हणजे बघा कुठलाही तुम्ही हा व्हाईट बोर्ड घ्या
व्हाईट बोर्डमध्ये खूप सारे पार्टिकल्स असणार आहेत आणि त्याच्या एकमेकांच्या जवळ 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 असतील खूप. तुमचा मोबाईल घ्या, मोबाईलमध्ये पण खूप सारे पार्टिकल्स असतील, एकमेकांच्या व्हेरी क्लोज असतील. लिक्विड जर मी घेतला, वॉटर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, काही घ्या, राईट. सो वॉटर, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, द पार्टिकल्स आर नॉट व्हेरी क्लोज टू इच अदर्स. ते खूप जास्त जवळ नसणार आहेत, थोडे लांब असतील. आणि गॅसेसमध्ये ऑक्सिजन घ्या, हायड्रोजन घ्या, नायट्रोजन घ्या, काही घ्या, ते पार्टिकल्स अजून लांब असतील एकमेकांच्या. मग ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करून काय करायचे, त्याचं डिफरन्सिएशन करायचं आहे. बरोबर. तर इथं मी काही पॉईंट्स घेतो लेफ्ट हँड साईडला आणि या बाजूला आपण त्याचे डिस्क्रिप्शन्स बघूया. तर इथं तरी सुरुवातीला मी हिची डायग्रॅम दाखवली तुम्हाला. डायग्रॅम, दिस इज ए डायग्रॅम ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. याच्यानंतर मी घेतो शेपचा फॅक्टर. बघा रे, सॉलिडचा शेप कसा असणार आहे. माझ्या हातात मार्कर आहे, तर या मार्करचा शेप याला तुम्ही कसाही फिरवा, एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनमध्ये न्या, या मार्करचा शेप बदलणार आहे का, नाही बदलणार. तर याचा जो शेप आहे तो कॉन्स्टंट आहे. बरोबर. ह्या ज्या मार्करचा शेप आहे हा कसा आहे, हा कॉन्स्टंट आहे. म्हणजेच हा डेफानाइट शेप आहे. डेफानाइट शेप म्हणजे कॉन्स्टंट, जो बदलणार नाही आहे. जोपर्यंत मी याला तोडणार नाही तोपर्यंत बदलणार नाही. नॉर्मल कंडिशनला याचा शेप कसा आहे तसा असेल. नॉर्मल कंडिशनला विचार करायचा, एक्स्ट्रीम कंडिशनला नाही. ह्या याला तुम्ही ब्रेक केला तर याचा शेप बदलेल, पण मला एक्स्ट्रीम कंडिशन वापरायची नाही आहे, नॉर्मल कंडिशन बघायचं आहे. तर याचा शेप कसा, कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेफिनेट आहे. म्हणून शेपमध्ये मी इथं लिहितो, सॉलिडचा शेप जो असणार आहे तो असणार आहे कसा, डेफिनाइट शेप. बरोबर, डेफिनाइट शेप. त्याच्यानंतर लिक्विडमध्ये बघा, लिक्विडचा शेप डेफिनेट असणार आहे का, विचार करा. लिक्विडचा शेप डेफिनेट असेल का. बघा, मी लिक्विड घेतला आणि लिक्विड मी एका कंटेनरमध्ये ओतला तर त्याला कंटेनरचा शेप आला. लिक्विड मी खाली जमिनीवरती ओतला तर ते स्प्रेड आउट झाला. म्हणजे मी जसं लिक्विड एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनकडे नेला फक्त, तर त्याचा शेप बदलला, त्याचा शेप काय झाला, चेंज झाला. म्हणजे याचा शेप जो आहे तो कॉन्स्टंट नाही आहे, हा डेफिनेट नाही आहे. ज्या शेपमध्ये, ज्या कंटेनरमध्ये तुम्ही ओतणार तसा शेप तो लिक्विड घेणार. बरोबर. म्हणजे लिक्विडचा शेप डेफिनेट नाही, कॉन्स्टंट नाही. म्हणून याला आपण म्हणूया नो डेफिनाइट शेप. नो डेफिनाइट शेप, नो डेफिनाइट शेप. तसंच गॅसचं पण आहे मित्रांनो. बघा, गॅस आपण बलूनमध्ये भरला, बलूनचा शेप आला, बलूनमधून आपण गॅस सोडला, स्प्रेड झाला, म्हणजे बलूनला सुद्धा डेफिनेट शेप नाही. सो दॅट यू कॅन राईट अगेन हिअर नो डेफिनेट शेप. नो डेफिनेट शेप. बरोबर. तर सॉलिडला डेफिनेट शेप आहे, लिक्विडला डेफिनेट शेप नाही आहे, गॅसला पण डेफिनेट शेप नाही. तसाच पुढचा पॉईंट आपण घेऊया, थर्ड, ज्याला मी म्हणतो व्हॉल्यूम. राईट, व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कसा असेल, मला व्हॉल्यूम बघायचा आहे. परत हा मार्कर, समजा याला काहीतरी व्हॉल्यूम आहे. बरोबर. व्हॉल्यूम आपण कसं काढतो, लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. बरोबर. लांबी, रुंदी आणि उंची. याच्याने मला जे याचा व्हॉल्यूम मिळाला, हाच व्हॉल्यूम याला कसाही कुठेही फिरवा, कधीही कॅल्क्युलेट करा, व्हॉल्यूम बदलणार का याचा, नाही बदलणार. जसा याचा शेप कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा व्हॉल्यूम सुद्धा कॉन्स्टंटच असायला पाहिजे. बरोबर. तर याचा लेंथ, विड्थ आणि हाईट बदलत नाही आहे, त्यामुळं याचा व्हॉल्यूम सुद्धा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय असणार, डेफिनाइट असणार. बरोबर. तर याला आपण म्हणूया डेफिनाइट व्हॉल्यूम. सॉलिडला व्हॉल्यूम कसं असणार आहे, तो असणार आहे डेफिनाइट. डेफिनाइट व्हॉल्यूम. आता लिक्विडमध्ये या. लिक्विडचा व्हॉल्यूम बघा, लिक्विडचा व्हॉल्यूम बदलणार का, तेवढाच असणार. चला आपण एक विचार करूया. आपण एक दुधाची पिशवी 1 लिटरची दुकानातून आणली. बरोबर.
1 लिटर दुधाची पिशवी आपण दुकानातून आणली. आता मिल्क आपण दुकानातून घेऊन आलो. मिल्क काय आहे रे? लिक्विड आहे, बरोबर. मिल्क हा लिक्विड आहे. ज्या वेळेस आपण 1 लिटर ऑफ मिल्क दुकानातून घेऊन आलो आणि घरी एका भांड्यामध्ये ओतलं, तर ते 1 लिटर जे मिल्क होतं ते दुसऱ्या भांड्यात ओतल्यानंतर 1 लिटरपेक्षा कमी होणार, जास्त होणार का तेवढंच राहणार? बघा, मी 1 लिटर दुधाच्या पिशवीतनं घेऊन आलोय. दुधाच्या पिशवीतलं मिल्क सगळं मी भांड्यामध्ये ओतलं, त्याचा शेप बदलला, बरोबर. ते दुधाच्या पिशवीचा शेप होता मिल्कला पहिला, भांड्यामध्ये ओतलं, भांड्याचा शेप मिळाला, त्याला शेप बदलला. आपण लिहिलंयच इथं काय? नो डेफिनेट शेप. पण व्हॉल्यूम बदलणार आहे का? मी 1 लिटर व्हॉल्यूमचा मिल्क घेऊन आलो होतो, तर 1 लिटर हे बदलणार आहे का? नाही, तो 1 लिटरच राहणार, बरोबर. तर व्हॉल्यूम चेंज होणार नाही, म्हणून आपण याला म्हणतो लिक्विडला काय? डेफिनेट व्हॉल्यूम. लिक्विडला आपण म्हणू शकतो काय? डेफिनेट व्हॉल्यूम. तर इथं मी घेतला लिक्विडला असणार आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजेच डेफिनेट व्हॉल्यूम. याला डेफिनेट व्हॉल्यूम आहे. आता चला गॅसचा विचार करूया. गॅस बघा, एका बलूनमध्ये मी एअर भरलंय, एका बलूनमध्ये मी एअर भरलोय आणि ज्या बलूनमध्ये मी एअर भरलोय त्या बलूनला थोडा जरी प्रेशर अप्लाय केला, दाबला, तर काय झाला? व्हॉल्यूम कमी झाला ना. तर एअरला आपण कॉम्प्रेस करू शकतो प्रेशर लावल्यावर आणि सोडलं की परत स्प्रेड होतं, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम बदलणार आहे. जसं की समजा आता हा मार्कर सॉलिडमध्ये आहे, मी याला दाबलो थोडासा, व्हॉल्यूम बदलला का? नाही, आहे तेवढाच आहे. तसंच मी लिक्विड घेतलो, लिक्विडचा व्हॉल्यूम पण बघा, थोडंसं दाबून बघा, थोडासा नॉर्मल कंडिशनलाच प्रेस करायचा, एक्स्ट्रीमला नाही, नाहीतर हे तुटणार. त्याचा पण व्हॉल्यूम नाही बदलला. पण गॅसचं काय झालं? जरा जरी दाबला तरी व्हॉल्यूम चेंज झाला. म्हणून आपण लिहितो इथे काय की व्हॉल्यूमला गॅसमध्ये नो डेफिनेट व्हॉल्यूम, नो डेफिनेट व्हॉल्यूम. तर याला एक कॉन्स्टंट व्हॉल्यूम नाही आहे. गॅसचा व्हॉल्यूम हा बदलू शकतो, तो बदलतो, बरोबर. तर हे झालं व्हॉल्यूमच्या बाबतीत. तर डायग्राम झाला, शेप झाला, व्हॉल्यूम झाला. आता आपण घेऊया याचे इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स. बघा, नेक्स्ट इज इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स. इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स, याच्या आतमध्ये खूप सारे पार्टिकल्स आहेत ना. सॉलिडमध्ये पण पार्टिकल्स आहेत, लिक्विडमध्ये पार्टिकल्स आहेत, गॅसेसमध्ये पार्टिकल्स आहेत. आता इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स हे तो बघा डायग्राममध्ये कसे दिसतात? टाईटली पॅक आहेत हे, बरोबर ना. टाईटली पॅक आहेत. तर आपण इथं लिहू शकतो सॉलिडमध्ये इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स कसे असतात? टाईटली पॅक्ड, टाईटली पॅक्ड आहेत, खूप जवळ आहेत, व्हेरी क्लोज टू इच अदर म्हणू शकतो आपण, व्हेरी क्लोज टू इच अदर. चला आपण म्हणूया टाईटली पॅक्ड. तसंच लिक्विडमध्ये बघा, लिक्विडमध्ये कसं दिसतं? लिक्विडमध्ये टाईटली पॅक्ड आहे का? यस, लिक्विडमध्ये टाईटली पॅक्ड आहे का? विचार करा बघा. यस, लिक्विडमध्ये टाईटली पॅक्ड नाही आहे. मग कसं आहे ते? कसं आहे ते? लूजली पॅक्ड. लूज आहेत ना, हे लूज, हे खूप जवळ आहेत आणि हे कसे? लूजली पॅक्ड. तर मग मी इथं लिहितो लिक्विडमध्ये लूजली पॅक्ड, लूजली पॅक्ड. आणि गॅसमध्ये कसं आहे? गॅसमध्ये कसं आहे बघा, इथं तर म्हणलो आपण टाईटली पॅक आहे, इथं आपण म्हणलो लूजली पॅक आहे. आता हे कसं आहे बघा, गॅस मी बंद केला होता, नुसता वरचा जर कॅप बंद केलेला, कॅप ओपन केला तर गॅस ऑटोमॅटिकली बाहेर पडेल ना, म्हणजे फ्रीली मूव्ह आहे ते. गॅस कसा फ्रीली मूव्ह आहे, अंडरस्टूड. तर इथं मी लिहू शकतो गॅसला इट इज फ्रीली मूव्हिंग, फ्रीली
मूव्हिंग. तर हे इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स आहेत, टाईटली पॅक्ड सॉलिडमध्ये, लिक्विडमध्ये लूजली पॅक केलेले आहेत आणि गॅसमध्ये कसं आहे फ्रीली मूव्ह आहेत. इथे लक्षात. तर हे झालं इंटरमॉलिक्युलर पार्टिकलच्या बाबतीत. तसंच मी घेतो पुढचा बघा नेक्स्ट कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी. आता कॉम्प्रेसिबिलिटीमध्ये काय येणार रे? कॉम्प्रेसिबिलिटीमध्ये बघा परत सॉलिड घ्या, कुठलाही सॉलिड, त्याला थोडासा प्रेशर अप्लाय करा. कुठलाही सॉलिड थोडासा प्रेशर अप्लाय करायचा, त्याला प्रेशर अप्लाय करूया. चला हा सॉलिड मी चला याला दाबालो आहे बघा, कॉम्प्रेस व्हायला लागलाय का? हा कॉम्प्रेस व्हायला का? दाबालाय का? हा कॉम्प्रेस झाला का? याचा व्हॉल्यूम बदलला का? नाही बदलला, म्हणजे हे कॉम्प्रेस नाही झालं. बरोबर. तसंच लिक्विड घ्या, लिक्विडला प्रेशर अप्लाय करा, ते अगदी कमी कॉम्प्रेस होईल. निग्लिजिबल म्हणतो आपण त्याला. जे अगदी कमी प्रमाणात कॉम्प्रेस होणार ते आपण निग्लेक्ट करू शकतो. बरोबर. तर लिक्विड जे आहे ते कमी प्रमाणात कॉम्प्रेस होणार आणि गॅसेस जे आहे ते गॅसेस मगाशीच सांगितलं, गॅसला अप्लाय करा प्रेशर, लगेच कॉम्प्रेस होतं. म्हणजे गॅस कसा आहे? हायली कॉम्प्रेसिबल आहे. बरोबर. तर कॉम्प्रेसिबिलिटीमध्ये इथं मी लिहितो सॉलिड कॉम्प्रेसिबिलिटी त्याला आहे का? नाही आहे. तर इथं आपण म्हणा नो कॉम्प्रेसिबिलिटी. नो कॉम्प्रेसिबिलिटी, कॉम्प्रेस होत नाही ते. लिक्विडमध्ये बघा कॉम्प्रेस होतो का? तर हां लो कॉम्प्रेसिबिलिटी म्हणायला, लो कॉम्प्रेसिबिलिटी खूप कमी आहे, लो कॉम्प्रेसिबिलिटी. आणि गॅसमध्ये काय आहे? हाय कॉम्प्रेसिबिलिटी. हाय कॉम्प्रेसिबिलिटी हाय, याच्यामध्ये कॉम्प्रेशन जास्त होणार आहे लिक्विडमध्ये. आलं लक्षात. तर हे झालं कॉम्प्रेसिबिलिटीच्या बाबतीत. त्याच्यानंतर मी अजून एक पुढचा पॉईंट घेतो इथं, त्याला मी म्हणतो फ्लुइडिटी. आता फ्लुइडिटी म्हणजे काय? सॉलिड, लिक्विड किंवा गॅस फ्लो कितपत होतो बघायचं. फ्लो. बरोबर. फ्लो व्हायला पाहिजे, ते मूव्ह व्हायला पाहिजे. कसा? ढकलल्यावर नाही, स्वतःचा स्वतः त्याचं ते फ्लो होतं का? म्हणजे जोपर्यंत मी हा मार्कर माझ्या हातावरती ठेवला, याचं मूव्ह होणार आहे का? याचा पळणार आहे का? नाही. म्हणजे याला फ्लुइडिटी काय नाही आहे. लिक्विड बघा हातावरती होता, पसरायला चालू झाला, स्लोमध्ये पळायला चालू झाला. पाणी हातावरती होता, पळायला चालू झाला. गॅस बघा फ्लो व्हायला चालू झाला त्याचा तो. बरोबर. तर त्या पद्धतीनं फ्लुइडिटी बघतोय आपण. तर फ्लुइडिटी काय आहे? सॉलिडची फ्लुइडिटी नो फ्लुइडिटी. लिक्विडला काय म्हणूया आपण? लिक्विडला फ्लुइडिटी यस मॉडरेट फ्लुइडिटी. मॉडरेट म्हणजे मीडियम आहे, ते पळणार आहे. मॉडरेट फ्लुइडिटी, मॉडरेट. आणि गॅसला काय? जास्त आहे ना, गॅस पाण्यापेक्षा फास्ट मूव्ह होतो, तर याला म्हणूया हाय फ्लुइडिटी. हाय फ्लुइडिटी म्हणजे फ्लुइडिटी आहे. यालाच आपण असं लिहू शकता नॉट मूव्हिंग. नो फ्लुइडिटी म्हणजे काय? हे मूव्ह होत नाही. बरोबर. नॉट मूव्हिंग याला म्हणूया मूव्हिंग आणि याला पण म्हणूया मूव्हिंग. बरोबर. हे मूव्ह होतात, याला पण म्हणूया मूव्हिंग. तर इथं मी ह्याचं डिफरन्सिएशन केलं आहे, याचा मी तुम्हाला फरक दाखवला आहे. काय काय फरक दाखवला आहे बघा. डायग्राम, शेप, व्हॉल्यूम, इंटरमॉलिक्युलर पार्टिकल्स, कॉम्प्रेसिबिलिटी आणि फ्लुइडिटी. तसंच याच्यामध्ये अजून एक येणार आहे, जे लास्ट घेतो मी, ज्याला म्हणतो डेन्सिटी. ठीक आहे. ज्याला लास्टला मी म्हणतो डेन्सिटी. तर मी खाली लिहितोय, व्हाईट बोर्डवरती दिसतो का बघा तुम्हाला सगळ्यांना.
खालचा पॉईंट दिसतो का बघा, डेन्सिटी, नाही तर मग मी वरती घेतो. येस, दिसतोय सगळ्यांना, दिसतोय. लास्टला मी घेतलाय डेन्सिटी. सॉलिडचा डेन्सिटी मित्रांनो खूप जास्त असतो. सॉलिडचा डेन्सिटी जो असतो तो जास्त असतो. तर डेन्सिटी सॉलिडचा मी लिहितो व्हेरी हाय, व्हेरी हाय. लिक्विडचा डेन्सिटी सॉलिड आणि गॅसच्या मध्ये असतो, म्हणजे गॅसपेक्षा जास्त आणि सॉलिडपेक्षा कमी, म्हणून याला मी म्हणूया मॉडरेट. लिक्विडची डेन्सिटी असणार आहे मॉडरेट आणि गॅसची डेन्सिटी असणार आहे व्हेरी लो, व्हेरी लो. आता हे असं का आलं, डेन्सिटी सॉलिडला जास्त, लिक्विडला मध्यम आणि गॅसला खूप कमी, असं का? तर बघा हे ह्याच्यामुळे येतं. डेन्सिटीचं इक्वेशन काय असतो? डेन्सिटी असतो मास अपॉन व्हॉल्यूम ना, मास अपॉन व्हॉल्यूम. तर सॉलिडचा जो मास आहे हा सॉलिडचा मास लिक्विडपेक्षा जास्त असतो आणि लिक्विडचा मास गॅसपेक्षा जास्त असतो. मास वाढला म्हणून डेन्सिटी वाढली सॉलिडची. गॅसचा मास खूप कमी आहे म्हणून डेन्सिटी कमी असते, व्हेरी लो. आलं लक्षात? तर गॅस खूप हलका आहे म्हणून त्याची डेन्सिटी कमी आहे, सॉलिड थोडंसं ओझं आहे, हेवी आहे म्हणून त्याची डेन्सिटी जास्त आहे. तर हे सगळं डिफरन्सिएशन तुमच्या लक्षात असू दे. काय काय झालंय बघा, मी इथं लिहून दिलंय तुम्हाला, तुम्ही ह्या टेब्युलर फॉर्ममध्ये असं सगळं लिहून घ्या. ठीक आहे, तर हे टेब्युलर फॉर्ममध्ये तुमच्याकडे सगळं असं लिहिलेलं असू दे. काय काय घेतलं बघा, परत एकदा दाखवतो डायग्रॅम. सॉलिड सगळे पार्टिकल्स खूप जवळजवळ आहेत, लिक्विड हे पार्टिकल्स एकमेकांपासून थोडे लांब आहेत आणि गॅस खूपच लांब आहेत. पहिला पॉईंट, शेप याला कसा आहे, डेफिनिट असणार आहे, याला पण नो डेफिनिट शेप असेल आणि याला पण नो डेफिनिट शेप असेल. दुसरा व्हॉल्यूम, सॉलिडचा व्हॉल्यूम डेफिनेट असतो, लिक्विडचा पण व्हॉल्यूम डेफिनेट असतो. मी तुम्हाला मिल्कचं एक्झाम्पल सांगितलं. गॅस याचा व्हॉल्यूम मात्र डेफिनेट नाही, व्हॉल्यूम बदलणार आहे गॅसचा. इंटरमॉलिक्युलर पार्टिकल सॉलिडमध्ये खूप जवळजवळ आहेत, टाईटली पॅक, हे लूजली पॅक आणि गॅस फ्रीली मुव्हिंग. त्याच्यानंतर आपण बघितला कॉम्प्रेसिबिलिटी, सॉलिडचं कॉम्प्रेस होत नाही, लिक्विड थोडं कॉम्प्रेस अगदी कमी, गॅसेस हाय कॉम्प्रेस होतो. त्याच्यानंतर फ्लुइडिटी, सॉलिडमध्ये फ्लुइडिटी काय, स्वतःचा स्वतः फ्लो होणार आहे का सॉलिड? नाही होत, नो फ्लुइडिटी. लिक्विड त्याचं ते फ्लो होतो का? होतो, मॉडरेट फ्लुइडिटी. गॅस त्याचा तो फ्लो होतो का? होतो, हाय फ्लुइडिटी. आणि मग लास्टला सांगितलं डेन्सिटी, पण सॉलिडची डेन्सिटी खूप जास्त आहे, लिक्विडची डेन्सिटी मध्यम असेल, मॉडरेट असेल आणि गॅसची डेन्सिटी सगळ्यात कमी असेल. ठीक आहे, तर हे झालं सॉलिड, लिक्विड आणि गॅसचा डिफरन्सिएशन. बरोबर, तर हे तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढचे दोन अजून पॉइंट्स आहेत. यस, त्यानंतर पुढचे दोन अजून पॉइंट्स आहेत, प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन. आता आपण त्याच्याकडे जाऊया. हा प्लाझ्मा काय आहे आणि बोज आइन्स्टाईन काय आहे? तर हे मी रफ करतो. आता पहिले तीन जे झालेत ते, येस. आता याच्यानंतर हा प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन काय आहे? हे सगळं तुमचं लिहून झालं असेल. मॅटरचं क्लासिफिकेशन आपण बघत होतो, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर 5 स्टेट्समध्ये होते. तर आता याच्या खाली 2 वाक्य तुम्हाला लिहायचे, खूप महत्त्वाचे. काय बघा, फर्स्ट 3 states of matter exist in nature and last 2 states of matter
not exist under normal conditions. म्हणजे काय रे? बरोबर, आपण 5 स्टेट्स बघितले ना, 5 स्टेट्स आपण बघितले होते. कुठले कुठले बघितले होते? 5 स्टेट्स बघा, सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन. याच्यातला पहिले 3 स्टेट्स जे आहेत मॅटरचे ते नेचरमध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूला एक्झिस्ट आहेत ते. म्हणजे हे पहिले 3 जे आहेत हे आपल्याला दिसतात सगळीकडे. आता तुम्ही तुमची नजर फिरवलं तर तुम्हाला सॉलिड दिसेल, लिक्विड दिसेल, गॅस असेल आपल्या आजूबाजूला, हे सगळे आहेत. परंतु प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन म्हणजे लास्ट 2 स्टेट्स जे आहेत ते नॉर्मल कंडिशन्सला नसतात. नॉर्मल कंडिशन्सला ते नाही आहेत. आता नॉर्मल कंडिशन्स म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो. नॉर्मल कंडिशन means temperature is 25 degrees Celsius. Temperature is 25 degrees Celsius and pressure is 1 atmosphere. 1 atm. Pressure is 1 atm. बघा, ज्यावेळी आपल्या सराउंडिंगचा प्रेशर हा 1 atm असतो त्याला आपण नॉर्मल प्रेशर म्हणतो. प्रेशरचं युनिट ॲटमॉस्फिअरमध्ये मी बघायला लागलो आहे. आणि ज्यावेळी 1 ॲटमॉस्फिअर इतका प्रेशर असणार आहे त्याला आपण म्हणायचं नॉर्मल प्रेशर. आणि टेम्परेचर ज्यावेळी 25 डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याला मी म्हणणार नॉर्मल टेम्परेचर. मग ज्यावेळी टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढेल तर म्हणायचं की हा नॉर्मल टेम्परेचर नाही आहे आणि त्या टेम्परेचरला प्लाझ्मा दिसत नाही. तसाच प्रेशर 1 ॲटमॉस्फिअरपेक्षा वाढला तर तिथं सुद्धा आपल्याला प्लाझ्मा किंवा बोज आइन्स्टाईन सापडणार नाही. तर हे जे आहेत प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन हे नॉर्मल कंडिशन्सला अवेलेबल नसतात. नॉर्मल कंडिशनला हे सापडणार नाहीत. हे सापडणार कशाला? एक्स्ट्रीम कंडिशन्सला. बरोबर, हे एक्स्ट्रीम कंडिशन्सला फक्त सापडतात. तर इथं तिसरा लिहूया, प्लाझ्मा अँड बोज आइन्स्टाईन. प्लाझ्मा अँड बोज आइन्स्टाईन. प्लाझ्मा अँड बोज आइन्स्टाईन available at only extreme conditions. At available only extreme conditions. मग आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर आम्हाला सॉलिड माहिती आहे, लिक्विड माहिती आहे, गॅस पण माहिती आहे, पण प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन हे काय आम्हाला माहीत नाही. बरोबर, तुम्हाला मी ते पण सांगतो प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन काय आहे. थोडं वेट करा, इझी आहे, व्यवस्थित समजेल तुम्हाला काय आहे प्लाझ्मा आणि बोज आइन्स्टाईन दोन्ही. तर मित्रांनो लक्षात घ्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅसचं कन्व्हर्जन कसं होतं. बरोबर, सॉलिड, लिक्विड आणि गॅसचं कन्व्हर्जन कसं होतं. तर बघा, चला इथं सॉलिड आहे, इथं लिक्विड आहे आणि इथं गॅस आहे. तर मी काय केलं रे, ज्यावेळी या सॉलिडला मी हीट केलो, त्याचा लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झाला. आईस आहे ना, समजा मी आईस घेतलो आहे, बर्फाचे खडे घेतलो आहे, त्याला मी टेम्परेचर दिलो, आईसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये झाला. परत या लिक्विडला मी हीट केलो, परत या लिक्विडला मी काय केलो, हीट केलो, मग याचं कन्व्हर्जन कशामध्ये झाला, गॅसमध्ये झाला. तसंच या गॅसला जर मी अजून हीट केलो मित्रांनो, या गॅसला जर
मी अजून हीट केलो जास्त तर मग मात्र मला जे मिळणार आहे त्याला आपण म्हणतो काय, प्लाझ्मा. येतो लक्षात? प्लाझ्मा कशाला म्हणायचं? याला म्हणायचं प्लाझ्मा. या गॅसला मी अजून हीट केलो, प्लाझ्मा. प्लाझ्माला पण अजून परत नंतर हीट करायचा, बोज आइन्स्टाईन मिळेल. बोज आइन्स्टाईन हे मी तुम्हाला सांगणार आहे अजून. बोज आइन्स्टाईन ॲक्च्युली बोज आइन्स्टाईनला हीट करायला लागत नाही, त्याला कूल करायला लागतं. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो ते काय. तर इथं एवढं लक्षात घ्या, सॉलिडला मी हीट केल्यावर लिक्विड मिळणार आहे, लिक्विडला मी हीट केल्यावर गॅस मिळणार आहे, आणि गॅसला मी अजून हीट केल्यानंतर मला काय मिळणार आहे, प्लाझ्मा मिळणार आहे. अंडरस्टूड? दॅट इज युअर प्लाझ्मा. ठीक आहे. मग प्लाझ्मा काय झाला की तुम्ही ज्यावेळी गॅसला जास्त हीट करता त्यावेळी तुम्हाला तो प्लाझ्मा मिळाला. समजला प्लाझ्मा तुम्हाला काय असेल तो. तसंच हा बोज आइन्स्टाईन काय आहे मी तुम्हाला हे पण सांगतो. हे तुम्हाला एक्झामला वगैरे विचारणार नाही आहे, प्लाझ्मा काय, बोज आइन्स्टाईन काय, त्याच्याबद्दल डिटेल नोट लिहा नाही आहे. हे तुम्हाला मी माहितीसाठी सांगतोय फक्त. बरोबर? हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. तुम्हाला केमिस्ट्री अजून व्यवस्थित कळावं म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला देतोय. आता हे बोज आइन्स्टाईन काय आहे बघा. बोज आइन्स्टाईन जे आहे, तर बोस हा एका सायंटिस्टचं नाव आहे. बोस जे आहे ना, बोस बघा आपल्याकडचं आडनाव आहेत ना, सरनेम आहेत आपल्याकडे, बोस. तर S.N. बोस नावाचे एक सायंटिस्ट होते. कोण? S.N. बोस. तर बघा S.N. बोस या नावाचे एक इंडियामध्ये सायंटिस्ट होऊन गेले. इंडियामध्ये, यस, आपल्या देशात. आणि ह्यांनी 1920 ला एक शोध लावला. 1920 ला. आणि त्यांनी काय सांगितलं की सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे जसे मॅटरचे स्टेट्स आहेत तसाच अजून एक स्टेट ऑफ मॅटर मिळतो. अजून एक स्टेट ऑफ मॅटर आपल्याला मिळतो. मग तो कसा मिळतो ते पण त्यांनी सांगितलं. ज्या वेळेस टेम्परेचर 0 केल्विन असेल, बघा मी काय म्हणतो, ज्यावेळी टेम्परेचर हे 0 केल्विन असेल. आता 0 केल्विन म्हणजे काय, बरोबर? तर थोडंसं मी इथे डिटेलमध्ये देतो तुम्हाला. बघा, ज्यावेळी टेम्परेचर हे 0 केल्विन असतो, 0 केल्विन म्हणालो मी, डिग्री सेल्सिअस नाही. डिग्री सेल्सिअस आणि केल्विनमध्ये फरक आहे, बरोबर? मग 0 केल्विन म्हणजेच -273 डिग्री सेल्सिअस एवढं होतं. किती? -273 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जेवढं हे टेम्परेचर मी कमी करालोय, आता टेम्परेचर कमी करालोय, तर -273 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मी कमी केल्यानंतर मला तो मॅटर भेटतो. कुठला? 5व्या स्टेटला, ज्याला बोज आइन्स्टाईन असं नाव दिलंय. आता बोज आइन्स्टाईन नाव का दिलंय? कारण S.N. बोस हे इंडियामधले सायंटिस्ट होते. त्यांनी 1920 ला असं सांगितलं की एका मॅटरला मी 0 केल्विनला फ्रीज केलो, म्हणजे टेम्परेचर कमी केलो. 0 केल्विनला फ्रीज केलो म्हणजे टेम्परेचर कमी केलो. म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर मी कमी केलो, तर मला एक नवीन स्टेट ऑफ मॅटर सापडतोय, असं बोसनी सांगितलं. आणि ज्यावेळी हे बोसनी सांगितलं तर लगेच अजून एक महान सायंटिस्ट तुम्हाला माहिती आहेत, महान सायंटिस्ट ज्यांचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. बरोबर? महान सायंटिस्ट अल्बर्ट आइन्स्टाईन. तर अल्बर्ट आइन्स्टाईनना ह्यांना पटलं ते. ह्यांनी S.N. बोसनी जे सांगितलं होतं 1920 ला इंडियातले S.N. बोसनी की 0 केल्विनला म्हणजे -273 डिग्री सेल्सिअसला मी जर फ्रीज केलो तर नवीन स्टेट ऑफ मॅटर मिळतो, हे पटलं आइन्स्टाईनना. आणि आइन्स्टाईननी पण सांगितलं की हां बाबा, हे जे बोस सांगतायत हे बरोबर आहे, हे खरं आहे, बरोबर? आणि मग नंतर 2001 साली ज्यावेळी अजून काही सायंटिस्ट, अजून असे सायंटिस्ट आहेत, म्हणजे इथं मी एका सायंटिस्ट तुम्हाला नाव सांगतो ज्यांचं नाव आहे कॉर्नेल.
कॉर्नेल आणि कॉर्नेल बरोबर त्यांचे अजून 2 मित्र. तर ह्या दोघा तिघांनी त्याच्यावरती प्रयोग करून ते सिद्ध पण केलं की बाबा नाही, हे स्टेट ऑफ मॅटर सुद्धा आहे. बरोबर. तर कॉर्नेल आणि कॉर्नेलचे 2 मित्र सायंटिस्ट लोक होते. हे तिघांनी प्रयोग करून त्याच्याद्वारे सांगितलं की बाबा नाही आहे, हा 5वा स्टेट ऑफ मॅटर आहे आणि हे बघा आम्ही प्रूफ केले. मग याचा सगळ्यात आधी सुरुवातीला शोध कोण लावला? एस.एन. बोस, इंडियाचे, म्हणून पहिलं नाव आहे बोसचं. त्यानंतर ते मान्य कोण केलं? परत आईन्स्टाईननी पण सांगितलं की हा त्यांनी सांगतात ते बरोबर आहे. त्यांनी पण त्याच्यावरती खूप अभ्यास करून सांगितलं की नाही आहे 5वा स्टेट, म्हणून याचं नाव पडलं बोज आईन्स्टाईन. लक्षात. तर हे बोज आईन्स्टाईन याच्यावरून सगळं पडलेलं आहे नाव त्यांचं. तर हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे, तुम्हाला समजण्यासाठी आहे. आता फक्त मी तुम्हाला 2च वर्डिंग ह्याच्याबद्दल सुद्धा इथे खाली लिहून देतोय. तर बघा काय, प्लाझ्मा generate only when we heated a gas at high temperature. बरोबर. आणि लास्टला बोज आईन्स्टाईन काय, when we freeze a gas at 0 केल्विन. बरोबर ना, 0 केल्विनला मला ते फ्रीज करायचं आहे गॅसला. 0 केल्विन म्हणजेच किती? -273 डिग्री सेल्सिअस. then generates काय? बोज आईन्स्टाईन. then generates बोज आईन्स्टाईन. येते लक्षात. तर इथं मी तुम्हाला ही सगळी माहिती लिहून दिली 4थ्या आणि 5व्या स्टेट्स ऑफ मॅटर बद्दल, ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा आणि बोज आईन्स्टाईन. आलं लक्षात. तर मला वाटतं तुम्हाला हे स्टेट्स ऑफ मॅटर, ज्याला आपण म्हणतो की फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर आहेत हे. तर आज आपण जे सगळं लिहून घेतोय याला वरती हेडलाईन असणार आहे फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. येते लक्षात. आपण हे बघतोय फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. तर सगळ्याच्या वरती हेडलाईन तुम्ही असं टाकायचं आहे फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. तर हे फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर झाले सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि बोज आईन्स्टाईन. बरोबर. आता याच्याबरोबर अजून एक मी तुम्हाला आजचा लास्टचा पॉईंट सांगतो आणि मग आपण स्टॉप करूया. चला आता अजून एक आजचा पॉईंट घेऊया. यस. तर बघा मी तुम्हाला इथं सांगतो इंटर कन्वर्जन ऑफ, असं लिहून घ्या हेडलाईन, इंटर कन्वर्जन ऑफ मॅटर. इंटर कन्वर्जन ऑफ मॅटर. मॅटरचं इंटर कन्वर्जन कसं होणार आहे? बरोबर. तर बघा 3च स्टेटमध्ये मला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. सॉलिड, लिक्विड अँड देन गॅस. सो ओनली दीज first 3 states are very important. Why? Because these states are exist in nature under normal conditions, right? So only these 3 states are exist under normal conditions. Therefore you can study only first 3 states of matter. Forget about all remaining states of matter. Understood? Right. So now solid, liquid and gas. बघा समजा मी सॉलिडला हीट केलो, इथं लिहितो मी हीट केलो, लिक्विडमध्ये कन्वर्जन झाला, लिक्विडला मी परत हीट केलो, गॅसमध्ये कन्वर्जन झाला. याच्या उलट पण आपण रिव्हर्स प्रोसेसमध्ये जाऊ शकतो. रिव्हर्स प्रोसेसमध्ये कसं जाणार बघा, मी गॅसला समजा कूल केलो, लिक्विड मिळाला आणि लिक्विडला मी परत कूल केलो,
तर मला सॉलिड मिळाला ना, तर मला सॉलिड मिळाला. आता बघा हीट आपण जे करतो म्हणतोय हीट, तर या हीटला सिम्बॉल आहे, फिजिक्समध्ये सिम्बॉल आहे, केमिस्ट्रीमध्ये सिम्बॉल आहे. तर हे हीट आपण दाखवतो ट्रँगलच्या सिम्बॉलनी, ट्रँगल, बरोबर. तर इथं लिहून घ्या हीट इज डिनोटेड बाय, खालच्या लाईनला तुम्ही लिहून घ्या हीट इज डिनोटेड बाय सिम्बॉल, असं ट्रँगल, बरोबर. ट्रँगल मी फक्त जर असं केलं, समजा एक लाईन मारली आणि त्याच्यावरती एक ट्रँगल काढला, तर हे हीटची लाईन आहे असं ओळखायचं, बरोबर. आलं लक्षात, ठीक आहे. तर हे झालं. आता पुढे ज्या वेळेस मी सॉलिडला हीट करतो आणि याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतो, ज्यावेळी मी सॉलिडला हीट करतो आणि त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतो, तर त्याला आपण म्हणतो काय, मेल्टिंग. याला काय म्हणायचं, याचं झालं मेल्टिंग झालं म्हणायचं, मेल्टिंग. ज्या वेळेस मी लिक्विडला हीट केलो आणि त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन झाला, समजा मी लिक्विडला हीट केलो आणि त्याचं गॅसमध्ये कन्व्हर्जन झाला, तर याला म्हणायचं वेपरायझेशन. याला काय म्हणायचं, त्याचं वेपरायझेशन झालं, बरोबर. त्याच्यानंतर आता मला सांगा रे तुम्ही, जर ह्याच गॅसला मी कूल केलो आणि त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं, तर त्याला आपण काय म्हणतो. गॅसला कूल केलो आणि त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं, तर त्याला आपण काय म्हणतो, यस चला सांगा. हां, तर याला आपण म्हणतो कंडेन्सेशन. तर त्याचं काय झालं, कंडेन्सेशन. ही सगळी वाक्य लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला लागणार आहे. बघा, सॉलिडला मी हीट केलो, लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं, तर त्याला मेल्टिंग म्हणायचं. लिक्विडला मी हीट केलो, गॅसमध्ये कन्व्हर्जन झालं, तर त्याला वेपरायझेशन म्हणायचं. गॅसला मी कूल केलो आणि लिक्विडमध्ये कन्व्हर्जन झालं, थंड केलं, तर त्याला कंडेन्सेशन म्हणणार. आणि तसंच मी लिक्विडला कूल केला आणि त्याचं सॉलिडमध्ये कन्व्हर्जन झालं, तर याला म्हणायचं काय, फ्रीजिंग झालं. त्याचं काय झालं, फ्रीजिंग झालं, फ्रीजिंग, बरोबर. आणि बऱ्याच वेळेस असं सुद्धा होतं मित्रांनो, गॅसचं डायरेक्ट कन्व्हर्जन मी सॉलिडमध्ये केलो, तर याला म्हणायचं, हे काय झालं, कोणाला माहिती आहे, आठवत असेल, यस झालेलं आहे तुम्हाला, तर त्याला म्हणायचं सब्लिमेशन. ठीक आहे, तर हे झालं सब्लिमेशन. तर हा डायग्राम तुम्ही ड्रॉ करून ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हे परत पुढे जाऊन आपल्याला बऱ्याच वेळेस लागणार आहे. तर इतकं लक्षात ठेवा की गॅसचं डायरेक्ट सॉलिडमध्ये किंवा सॉलिडचं डायरेक्ट गॅसमध्ये जर कन्व्हर्जन झालं, तर त्याला आपण म्हणणार आहे सब्लिमेशन. अंडरस्टूड. तर आजच्या पुरतं इतकंच. हे स्टेट्स ऑफ मॅटर आहे, मला तुम्हाला सांगायचे होते. याच्यानंतर आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर अजून क्लासिफाय करायचं आहे कंपोजिशन पॉईंट ऑफ व्ह्यू. हे झालं फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर कंपोजिशन पॉईंट ऑफ व्ह्यू पण डिस्क्राईब होतं. तर आजच्या पुरतं एवढंच. तर मायसेल्फ SS पाटील, ॲम्बिशियस अकॅडमी फॉर सायन्स, सांगली. अजून काही विद्यार्थ्यांचा जे आपले मित्र वगैरे असतील ज्यांचं ॲडमिशन्स करायचं राहिलं असेल त्यांना पटकन सांगा ॲडमिशन्स करायला. सिलेबस ॲक्च्युली चालू झालेला आहे. तर आज मी थांबतो इथं. परत आपण चालू करूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.